आणि आता प्रत्येक जिल्ह्यातली बातमी पाहणार आहोत वेगवान स्वरूपात। बातमी 36 जिल्ह्यांची या बुलेटिनमध्ये सुरुवात करूया। राज्यात ठिकठिकाणी मराठा आरक्षणासाठी आंदोलन केलं जातंय। अशातच यवतमाळमध्ये अज्ञातांनी बस पेटवल्याचा प्रकार समोर आलाय। उमरखेड तालुक्यातल्या मार्ले गावात ही घटना घडली आहे। आंदोलकांनी नांदेडहून नागपूरला जाणारी बस पेटवल्यानं तणाव निर्माण झालाय। सांगलीतील बेडक गावात आरक्षणाच्या मागणीसाठी साखळी उपोषण केलं जात असून या ठिकाणी मशाल मोर्चाही काढण्यात आला। यावेळी एक मराठा लाख मराठ्याच्या घोषणा देण्यात आल्या, तर या मोर्चात नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले। उत्तर सोलापूर तालुक्यातील कोंडी गावाच्या ग्रामस्थांनी मराठा समाजाला ओबीसीच्या वर्गातून आरक्षण मिळावं यासाठी गेल्या 35 दिवसांपासून साखळी उपोषणाला सुरुवात केली होती। मात्र या ग्रामस्थांनी आता आमरण उपोषण सुरू केलंय। धाराशिव जिल्ह्यात कुणबी मराठा अशा 459 नोंदी सापडल्या असून जिल्हा प्रशासनानं तब्बल 40,49,000 कागदपत्र, दस्त आणि नोंदींची तपासणी केलेली आहे। जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे यांनी माहिती आणि पुरावे शिंदे समितीसमोर सादर केले। उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामतीचा दौरा करणार आहेत। मात्र अजित पवार बारामतीमध्ये आल्यास आंदोलन करू असा इशारा सकल मराठा समाजानं दिलाय। माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या मोळी पूजनाचा कार्यक्रम अजित पवार यांच्या हस्ते होणार आहे। मात्र अजित पवारांना मोळी पूजनाला बोलावू नका या मागणीवर मराठा क्रांती मोर्चा ठाम आहे। छत्रपती संभाजीनगरच्या फुलंब्री तालुक्यातील तरुण मराठा आरक्षणासाठी आक्रमक झालेले आहेत। पिरबावडा येथील काही तरुणांनी टॉवरवर चढून शोले स्टाईल आंदोलन केलं। यावेळी त्यांनी एक मराठा लाख मराठा अशी घोषणाबाजी केली। परभणी जिल्ह्यातील पाथरी तालुक्यातील चाटे पिंपळगावची निवडणूक अखेर रद्द करण्यात आलेली आहे। एका जागेसाठी निवडणूक रिंगणात 155 उमेदवार मैदानात राहिल्यानं ही निवडणूक रद्द करण्यात आली आहे। मराठा आरक्षण मागणीसाठी हे अशा प्रकारे अभिनव असं आंदोलन करण्यात आलं। जळगावात कंत्राटी आरोग्य सेवेतील कर्मचाऱ्यांनी महापालिकेवर धडक मोर्चा काढला। आरोग्य सेवेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांना सरकारी सेवेमध्ये समायोजन करावं या महत्त्वाच्या मागणीसह विविध मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला। यावेळी प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली। राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत नंदुरबार जिल्ह्यातील कंत्राटी कामगार गेल्या 3 दिवसांपासून संपावर आहे। शासकीय सेवेमध्ये समायोजनासह वेतनवाढीनं मिळालेल्या आश्वासनावर कारवाई न झाल्यानं हे कर्मचारी संपावर गेले। जिल्ह्यातील जवळपास 950 कंत्राटी कर्मचाऱ्यांनी या संपात सहभाग नोंदवल्यानं आरोग्य सेवेवर याचा परिणाम झालाय। शरद पवार गटाची आज मुंबईमध्ये बैठक पार पडणार आहे। यात आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर चर्चा होणार असल्याचं सांगण्यात येत आहे। बैठकीनंतर शरद पवार पत्रकार परिषद घेणार असून यावेळी ते मोदींनी केलेल्या टीकेला उत्तर देणार का हे पाहावं लागेल। अहमदनगर जिल्ह्यात पावसानं ओढ दिल्यामुळे रब्बी पिकांचं मोठं नुकसान झालं होतं आणि या पिकांच्या नुकसान भरपाईची रक्कम दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग होणार आहे। याबाबत विमा कंपनीनं आश्वासन दिल्याचं महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी सांगितलंय। सोलापूर जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करावा या मागणीसाठी महाराष्ट्र विकास सेनेनं आंदोलन केलं। सरकारनं तातडीनं दुष्काळ जाहीर करावा, जनावरांसाठी चारा छावण्या सुरू कराव्यात, शेतकऱ्यांचं कर्ज माफ करावं आणि शेती मोफत वीज द्यावी, दूध दरात वाढ करावी अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या। आणि आता एक मोठी बातमी समोर येते। ललित पाटील ड्रग्ज प्रकरणी ससून चौकशी समितीचा अहवाल शासनाकडे सादर करण्यात आलेला आहे आणि या अहवालाबाबत समितीकडून प्रचंड गुप्तता पाळण्यात येते। समितीकडून यापूर्वीच ससूनमधील 80 कर्मचाऱ्यांची जबाब नोंदणी करण्यात आली होती। ड्रग्ज माफिया ललित पाटीलवर स्वतः डीन डॉक्टर संजीव ठाकूर हेच उपचार करत असल्याच्या नोंदी पोलीस तपासात समोर आलेल्या आहेत। डॉक्टर दिलीप म्हैसेकर यांच्या समितीचा अहवाल शासनाकडे सादर करण्यात आलेला आहे। अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। चंद्रकांत, या चौकशी समितीचा अहवाल शासनाकडे सादर करण्यात आला असल्याचं कळतंय, नेमकं अहवालात काय आहे, कारण गुप्तता पाळण्यात येते? हो, कालच हा अहवाल शासनाला सादर झालेला आहे। 15 दिवसात देणं अपेक्षित होतं, त्यानुसार तो दिलेला आहे उच्च शिक्षण वैद्यकीय विभागाला। त्यामुळे आता शासन या अहवालात जे शिफारस केलेल्या आहेत त्यानुसार डीन जे आहेत, कारण तेच उपचार करत होते ललित पाटील वरती हरण्याच्या ऑपरेशनसाठी। त्यामुळे खरंच कारवाई होणार का? कारण जो आरोपी पळून जाऊ शकतो त्याला असं कुठली उपचाराची गरज होती? कारण 9 महिने तो ससूनमध्ये ऐशारामात राहत होता, तिथून ड्रग रॅकेट चालवत होता आणि त्याला पाठीशी घालत असल्याचं स्पष्टपणे दिसतंय या सगळ्या आतापर्यंतच्या तपासामध्ये। आणि विशेष म्हणजे ससूनचे डीन हेच त्याच्यावर उपचार करतात।
याचाच अर्थ डीनला कोणी पाठीशी घालतंय का? कारण आतापर्यंत डीन संजीव ठाकूर यांना सातत्याने हाच प्रश्न विचारला जातोय की ललित पाटीलला नेमकं कोण पाठीशी घालतं, कोण उपचार करतं, ते गुप्ततेच्या नावाखाली यावर उडवडीची उत्तर देत होते. पण आता ते सगळे तिथले केस पेपर आणि तपासाचे सगळे हॉस्पिटलचे जे उपचाराचे जे कागदपत्र आहेत ते समोर आले आणि त्यात स्पष्ट दिसते की संजीव ठाकूरच त्याला उपचार करत होते. त्यामुळे संजीव ठाकूरच या प्रकरणात दोषी आहेत का? या समितीचे 80 जणांचे जबाब घेतलेले आहेत. कोण पाठीशी घालवतं ललित पाटील आणि तर या कायद्यांना, हे सगळं समितीच्या अहवालात नमूद असेल. त्यामुळे शासन आता खरंच ठाकूर यांच्यावर कारवाई करणार का हेच पाहायचं. नक्कीच. चंद्रकांत, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. पुन्हा एकदा बातम्या पाहूयात वेगवान स्वरूपात. सोलापुरात पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ आणि इस्रायलच्या विरोधात एमआयएमनं मोर्चा काढला. सोलापूर पोलिसांनी शांतता आणि सुव्यवस्थेचं कारण देत पोलिसांनी परवानगी नाकारली होती. मात्र पोलिसांचा आदेश झुगारून एमआयएमनं हा मोर्चा काढला. किडवाई चौक ते पांगल स्कूलपर्यंत हा मोर्चा काढण्यात आला. तुळजापूर सोलापूर महामार्ग आजपासून 3 दिवस बंद राहणार आहे. कोजागिरी पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी मार्गात बदल करण्यात आलाय. तुळजाभवानी मातेच्या मंदिरात कोजागिरी पौर्णिमा साजरी केली जाते. यानिमित्त भाविकांनी तुळजापूरची वाट धरली आहे. सोलापूर, लातूरसह अनेक भागातून भाविक तुळजापूरकडे पायी चालत निघालेत. पायी चालत जाणाऱ्या भाविकांच्या गर्दीनं तुळजापूरकडे जाणारे रस्ते ओसंडून वाहू लागले. बुलढाणा जिल्ह्यात लंपीनंतर आता शेतकऱ्यांवर चारा टंचाईचं संकट ओढवलेलं आहे. जिल्ह्यात 5,000पेक्षा जास्त जनावरं लंपीच्या आजारानं ग्रस्त होती. मात्र आता जनावरांच्या चाऱ्याची टंचाई भासत असल्यानं हताश शेतकऱ्यांनी जनावरं विक्रीला काढली आहे. जळगावच्या मुक्ताईनगर रावेर तालुक्यातील केळी पिकावर थंडीमुळे करपा रोगाचा प्रादुर्भाव झालाय. त्यामुळे पीक करपू लागलं असून पिकाची वाढही खुंटली आहे आणि त्यामुळे केळीच्या उत्पन्नात यावर्षी मोठी घट होणार असून शेतकरी वर्ग प्रचंड चिंतेत आहे. जळगावच्या यावल तालुक्यातील आमोदा बामणोद इथे भरताच्या वांग्यांचा हंगाम सुरू झालेला आहे. थंडीचं प्रमाण जसजसं वाढत जाईल तसतसं उत्पादन वाढून भरताच्या वांग्यांची बाजारात आवक वाढण्याचा अंदाज आहे. सध्या वांग्याची 70 ते 80 रुपये किलोनं विक्री सुरू होते. भात पिकाचा आगार अशी ओळख असलेल्या मावळच्या मळवंडी ठुले इथे भात कापणीला सुरुवात झाली आहे. प्रशिक्षण घेऊन योग्य वाणाची निवड, बीज प्रक्रिया आणि गादी वाफ्यावर रोपवाटिका, 4 सूत्री लागवड असा प्रकल्प राबवण्यात आला होता. सध्या पाऊस नसल्यानं शेतकऱ्यांची भात कापणीसाठी लगबग सुरू आहे. देशातील बाजार समित्यांमधील कापसाची भाव पातळी प्रति क्विंटल 6,500 ते 7,200 रुपयांच्या दरम्यान कायम आहे. कापसाचे भाव आणखी काही दिवस याच पातळी दरम्यान राहू शकतात असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय. आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयाबीनचे भाव काहीसे वाढले होते तर देशातील सोयाबीनचे भाव 4,400 ते 4,500 रुपयांच्या दरम्यान आहेत. सोयाबीनचे भाव आणखी काही दिवस स्थिर राहू शकतात असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केलाय. देशातील बाजारात उडदाचे भाव गेल्या काही दिवसांपासून स्थिरावलेले आहेत. नव्या उडदाची आवक अनेक बाजारांमध्ये सुरू झाली असून आयातही सुरू आहे आणि त्यामुळे सध्या उडदाचे भाव 8,000 ते 9,000च्या दरम्यान आहेत. उडदाच्या दरातील तेजी कायम राहू शकते असा अंदाज बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय. राज्यातील बाजारात सध्या ढोबळी मिरचीचे दर टिकून आहेत. बाजारात होणारी आवक कमी असली तरी उठाव मात्र कायम दिसतोय. त्यामुळे ढोबळी मिरचीला प्रति क्विंटल 3,000 ते 4,000च्या दरम्यान भाव मिळतोय. पुढील काळातही बाजारातील आवक मोठ्या प्रमाणात वाढण्याचा अंदाज कमीच आहे. परिणामी ढोबळी मिरचीच्या दरातील तेजी कायम राहू शकते असा अंदाज व्यापारी व्यक्त करतायत. हरभरा डाळीच्या भावानंही आता 85 रुपयांचा टप्पा गाठलाय तर बेसनचे भाव हे 120 ते 140 रुपयांच्या दरम्यान पोहोचलेत. देशभरात सध्या हरभऱ्याचे भाव हे 5,500 ते 6,300 रुपयांच्या दरम्यान आहेत. तर देशातील पावसाची स्थिती पाहता रब्बी हंगामही अडचणीत जाण्याची शक्यता आहे. यासोबतच इतरही काही महत्त्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत. तुर्तास एक छोटा